नवरात्रीचे पूजन करताना, मार्गशीर्षातल्या गुरुवारचे पूजन करताना किंवा कोणत्याही देवीचे व्रत करताना किंवा अगदीच आपल्या देवघरातल्या कलशावरती जो नारळ असतो त्या नारळाचे नंतर काय करायचे असा प्रश्न अनेकांच्याच मनात असतो. तर हा नारळ म्हणजेच आपण देवीचे मुख म्हणून पूजलेला असतो. म्हणूनच ह्या नारळाला फोडून त्याचा प्रसाद करायचा नाही. आपण एखादी पूजा केल्यावरती गुरुजी आपल्याला आपल्या ओटीत जो नारळ देतात त्याचा तुम्ही प्रसाद नक्कीच करू शकता. मात्र कलशावरील नारळ म्हणजे देवीचे मुख असते आणि म्हणूनच त्याला वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे असते. आपल्या घरातील देवघरामध्ये जो आपण कलशावर नारळ ठेवतो तोही आपण आपली कुलदेवता म्हणून ठेवत असतो आणि कुलदेवतेचे मुख म्हणून आपण ह्या नारळाची पूजा करत असतो. तर हाही नारळ आपल्याला फोडून प्रसाद करायचा नाही आहे. जर ह्या नारळाला तडे गेले तर योग्य वेळेमध्ये दुसरा नारळ आणून जुन्या नारळाला विसर्जन करायचे आहे. आणि जर ह्या नारळाला कोंब फुटला तर हे अत्यंत शुभ असते. देवीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर आहे असे मानले जाते. अशाच नवनवीन युजफुल माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय माता दी.